गुड मॉर्निंग आणि प्रतीक्षा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी इकडे आता चाललोय गावी. मानकोलीला पोहोचलोय. तिकडनं केली होती व्हिडिओ पण माईक चालू नव्हता, त्याच्यामुळे पुन्हा सुरुवात केली. इकडे साहेब आहेत, हे बघा. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आपण अशी आता सकाळी सकाळी चाललोय. माझी आज मीटिंग आहे, तर सकाळीच पहाटेच पुन्हा तयारी करून आता बघा 7 वाजायला आले. 7:30 6ला निघालो आम्ही. हे बघा इकडे मस्त घोडे आहेत, हे बघा. आणि त्या घोड्याच्या जोडीला छोटस पिल्लू सुद्धा आहे, हे बघा. इकडे छोटासा पिल्लू आहे आणि इकडे पण एक घोडा आहे त्या साईडला, हे बघा. तर हे बघा मित्रांनो, मी गावी आले. झालं तिकडे घरात आवरून वगैरे झालं आणि इकडे आले बाहेर. तर आपलं कंपाऊंड पूर्ण असं तुटून मुटून सगळं खराब झालेलं आहे. काहीच इथेशी हे नाही. तर हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा आपलं कंपाऊंड पूर्ण तुटून गेलेलं आहे. इकडे हे बघा, हे झाडं आपली इकडे, हे मोगरा बघा किती कली आलाय. आपले ते कोणीचे जमिनीवर पडलेले हे काय ते त्याचे कांद ते सुद्धा निघाले तिकडे. इकडे थोडस अडचण आहे. आणि आपल्या हा गुलाब मस्त झालाय, फुललंय बघा किती. आणि आपला कागड्याचे पण जिकडे तिकडे बारीक बारीक हे रोपे निघालेत. आबोली इकडे मस्त पैकी. आणि बघा तुळशीवरच मागच्या वेळेला पण ही वेल काढली होती, तरी पण बघा किती झाली, परत तेवढीच झाली. तर चला बघू आपण इकडची, इकडे काय आहे. हे बघा आपला मोगरा तर फुलून पूर्ण हे होऊन गेलाय. तिकडे आपली वेल चढलेली ती पण कोणीतरी फामटले. खिडकीला होती, ती खिडकीला दिसत नाही आता ती वेल. इकडूनची आपली साडी लावलेली ती पण पूर्ण तुटून खराब झालेली. आपली ही रामफळ मस्त झाले, हे बघा. त्याच्यावरची काडी निघाली. इकडे इकडे गुळवेलचं ताना गेलंय. कोणीतरी काहीतरी प्रयत्न केलेले वाटतात. आपली ती एक जास्वंदी मेली. इकडे आपला मोगरा. आणि मित्रांनो माझं आपली लिंबूचा झाड एकदमच असं नाजूक झालं. इकडे इकडे बघा, मी इकडे बघते तरी इकडे जास्त काही लक्ष दिलं नाही. आणि याच्यात पण आपली वेल कुजून गेलेली आहे का कोणी उपटून नेली काय कळत नाही, पण ती वेल पण नाहीये. हे बघा आहे थोडी पाडी आहे. ते आता साहेबांना म्हणायला लागेल साईडला ठेवा, पहिला कंपाऊंड करून घ्यायला लागेल पूर्ण. इकडे एवढी आपले मोगऱ्याचे हे हे बघा, एवढी आपल्याला कळ्या मिळाल्या आज. छोटासा एक गजरा होऊ शकतो एवढ्या कळ्या मिळाल्या. दरवाज्याजवळचे कल्या फोडल्या, त्याचा गजरा बनवायला लागला. थोड्या इथे बेडवर पण आहे, थोडा मोठा होईलच थोडा एवढा तरी.
थोडा होईल आपला गजरा, आपल्या शेंड्याला होईल एवढं होईलच. कसा वाटला गजरा बघा. हे बघा आलोय आता शेतावर आलोय ना. पूर्ण असं आंब्यामध्ये ते हिरवं हिरवं झालंय. हे कसं हिरवं हिरवं झालंय बघा पूर्ण. हे बघा कुकू आज 3 जण आहेत तिकडे. हे साहेब इकडे काय करतात बघा, काहीतरी चालू आहे त्यांचं. काट्या लावायला लावल्या त्या आंब्यांना, शोधायला लागले. काट्या त्या जमा करून ठेवल्या त्या आपल्याला जालायला तिकडे घरी, पण ते आपल्याला येऊ शकत नाही आपण ना. आपण जे गौरी सांगितली होती ती पण काही टाकलेली नाहीये. तर चला इकडे कुकूची तारा मन चाललेली आहे, तारा धडपड चाललेली. साहेब इकडे. हा पण आंबा पेटला होता, म्हणजे त्याला झाक लागली होती, तर पूर्ण असा पाला वगैरे त्याचा पण झालंय आता. तो पण झालाय. दुसरं इकडे सीताफळ तर मला वाटत नाही काय तिचं काय आहे की नाही आहे तीच समजत नाही. तस हे बघा मोडली ती पूर्ण सुकलेली आहे. फुटले बुडाला तर नशीब, नाहीतर गेलं. हे बघा इकडे आपण हे आवळाचं झाड. ए जाऊ नको कुकू इकडे. ती बघा कुकू कुठे चालली बघा. चल इकडे. ओय आम्ही चाललो. चल चला चला आपले चला. पला पला पला. राहू दे कुकूला. तर हे बोरीची झाडं तोडून टाकायला लागतील, नाही तर पावसाळ्यात पूर्ण काटे काटे होतील. हे आवलीचं झाड ते पण चांगलं फुटलंय. मला वाटलं गेलं आता, या जळून गेलं त्याच्यात. नशीब झालंय ते. इथून एवढं गवत पेटवायला पाहिजे. माचीसच आणली नाही आम्ही. आणि हे सगळं गवत उद्या बघू येऊन ना शिंपून औषध जाऊ, पाऊस नाही पडला तर. का जाताय आणताय पंप आ का. मला हे बघ काळे काळे इकडे बघा, हे काळे काळे ढग आहेत त्याच्यात, दिसतात का नाही माहिती नाही तुम्हाला, पण पूर्ण असे काळे काळे ढग आहेत तिकडे. तर त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही पावसाचे. पाऊस आला कसं याच्यावर गवतावर फवारणी केली ना आपण, पाऊस पडला तर पूर्ण ते आंब्यांचे जाणार, आंब्यांची मग वाट लागून जाणार. मित्रांनो बघा इकडे असं दगडींचं हे असं रचत रचत चालवलंय दोघांनी. जे मध्ये मध्ये एवढ्या दगडी होत्या त्या अजून इकडे भरपूर आहेत. इकडे पूर्ण त्यात ह्या साईडने रचायच्या आहेत. तर बघू आता उद्या किती काम होतं त्याचं. तर साहेब आणि कुकू तिकडे गेले, तर त्यांच्या मागे मी पण जाते. आपल्याला बांबू घेऊन जायचे वहीसाठी. तिथे घरी पण भरपूर काम आहे. तर आम्ही बघू आता परवाला एक काम करावं लागेल. कुकूला मलाच यावं लागेल, नाहीतर घरी तिकडं काम करावं लागेल एकटीसाठीच. काय करतात साहेबांना सांगितलं होतं. हे बघ आता इकडनं कसं दिसतंय बघा. तिकडे रचले, इथे मध्ये मध्ये राहिले, तिकडे राहिले. बघू काहीतरी असं दगड उचलून ठेवायला पाहिजे होते. हे बघा मित्रांनो बांबू आपण तोडलेत. इथे 3 आहेत, तिकडे खाली ओला आहे आणि ते 3 सुकलेले आहेत असे आहेत. 5-6 आहेत बांबू. अजून तिकडे साहेबांना सांगते हे करायला. इकडे बघा खदान किती मोठी आहे. आलो इकडे हे करायला, बघितली एवढी खोल आहे. हे बघा इकडे खदानीत आलो इकडे. हे बघा आणि हे बघा सर्व मंडळी आलेली इकडे वरते.
बघायला. हे बघा सर्व सदस्य आलेले आहेत खदान बघायला. तर इकडे आलोय खदानीत. तर बघू शकता किती खोल आहे खदान. आता वरती जाऊन थोडस तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवते. तर चला मी जाते. आणि इकडनं नजारा बघा कसा आहे मस्तपैकी. हे आमचं कुडूस. हे बघा हे कुडूस. आणि इकडे तर मित्रांनो बघा आज मी काही दिवसभर व्हिडिओ बनवली नाही कारण तर एवढी कामात बिझी होती का सांगूच नका. वेळच नाही भेटला. आणि 12 वाजले. सकाळी मी सुरुवात केली होती पण दाखवलं नाही. पुढे बघा शाळेत ते बांबू चिरायला लागलेत मध्ये. चला त्यांना मदत करूया थोडंसं. कंपाऊंड आता बांधून घ्यायचं आणि तिकडे इथे आग लावायची. हे इथं पेटवून घ्यायचे. हे पेटवून घ्यायचे. असे कोंबडे येतात आतमध्ये. सगळं बांधून घेतलं हे पूर्ण. आणि बघा आपल्या पपई यायला लागलेत. मागच्या वेळेला दाखवलं ते दिसलं नाही व्यवस्थित व्हिडिओमध्ये. तर हे बघा आत्ता मस्त झाले. हे बघा आपला कचरा वगैरे पेटवून दिला इकडे सगळे घाल. हां नाही इकडं बांधले मी. हे बघा हे काट्या लावून घेतले तिकडे. आता हे कपडा काढून नवीन हे करायचं आहे. हे पेटवून दिलं. इकडं झाडांना पूर्ण झाक लागले. याच्यावर आपलं करांदे वरव्याचं ताना म्हणजे त्याच्या बिया लावायच्या आहे त्याच्यावर. असं करून ना त्याच्यासाठी हे पेटवून दिलं इकडे माती वगैरे टाकून. मित्रांनो बघा आम्ही नेट लावायला लावलं आहे. हे जुना पहिला बाहेरून लावायला लावलं आहे आणि हा नवीन आतल्या बाजूनी लावायचं आहे. त्याच्या अगोदरचं आहे बघा कंपोस्ट झालं आहे इकडे. हे बघा इकडून बांधून घेतलं आहे. आणि आपली कुकू मॅडम बघा कशी बसले तिकडे मातीमध्ये. आणि सायबाई घेतला आहे तिकडे बांधायला लावला आहे. काही ठिकाणी चांगलंच फाटलं आहे ते. बाहेरून कुत्रे शिरतात म्हणून हे डबल लावायला लावलं आहे. जुना बाहेरून खाली थोडंसं काहीतरी टाकायला लागेल. हे बघा साहेबांची हालत आज खराब आहे. आणि आमचा अवतार बघा आज भयानक झालंय. तर आज अख्खा दिवस काम करते. व्हिडिओ काय करायला जमले नाही. काटे थोडेसे बांधले ते फक्त दाखवायला जमलं. एवढं काम आहे की सांगायलाच नको. कुकूचीकडे पण लक्ष द्यायला कोण नाही. गुड मॉर्निंग. जायची तयारी झालेली आहे. तिकडे साहेब बसलेत आतमध्ये. आणि कालचं कंपाऊंड आहे आपण ह्या पद्धतीने केलं. पूर्ण क्लिअर केलं. बघा असं मस्तपैकी असं कंपाऊंड करून घेतलेलं आहे. हे पूर्ण असे झाडं वगैरे इकडे ठेवून घेतले. ते तिकडे खिडकीच्या बाजूला होते ते पण लावून घेतले व्यवस्थित. त्या बाजू पण इकडे अशी झाडं व्यवस्थित लावून घेतली. तर आता निघालं. इकडे साहेब आहेत. काय गुड मॉर्निंग वगैरे करायचं नाही का? गुड मॉर्निंग.
ताई पण जरा गाडी चालवण्याच्या याच्यात बिझी असतात. तर आपण आता निघालो डायरेक्ट ठाण्याला जायला. चला, तुम्हाला काय वाटलं तर दाखवण्याचा प्रयत्न करेन. काल तर आमचं पूर्ण दिवस ते याच्यातच गेलं ना, रात्रीच्या भरपूर उशीर झाला. डिकी वाटतं ओपन राहिली, दरवाजा लॉक पण नाही ना झालेली गाडी. हाय डिकी लॉक आहे. दरवाजा कुकूचा दरवाजे पण लॉक आहेत. साहेबांना कसला आवाज आला काय माहिती. चेक केली की लॉकच होते. असं वे आज पावसाचं वातावरण दिसतंय. काय माहिती पडतो की काय होतं. शेतावर पण काल दिवसभरात शेतावर गेलो नाही. आंब्यानं औषध फवारलं होतं. आंब्यानं नाही, गवताला, सॉरी. चला आता बघूया